नमस्कार. तर हा जी.आर. शासनाने काढलेला आहे. संयुक्त गट बच्या निमित्ताने जी आयोगातर्फे जाहिरात येण्यास जवळजवळ 9 ते 10 महिने विलंब झाला होता. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे एज बार म्हणजे वयाधिक झालेले होते. त्यात खास करून जे आहे ते PSIच्या संदर्भात वयाधिक झालेले उमेदवार आणि त्यांचे या दृष्टीने प्रयत्न चालू होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि शासनाने हा जी.आर. काढलेला आहे की ज्यामध्ये शासनाने सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या काही जाहिराती होत्या त्यासाठी 2 वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे आणि 1 जानेवारी 2024 ते हा जो जी.आर. काढलेला आहे ज्या तारखेस तर त्या तारखेपर्यंत साधारणतः एक वर्षाची जी आहे ती वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. तर आता हा तर जी.आर. फक्त एज बारच्या रिलॅक्सेशन संदर्भात आहे. यामध्ये तर काही कुठे परीक्षा पुढे जाईल अथवा नाही याबाबत काही माहिती दिलेली नाही. परंतु यापूर्वीचं एक जर आपण पत्र बघितलं, हे पत्र आयोगाचं होतं आणि त्यांनी ते शासनाला लिहिलं होतं पत्र. ठीक आहे. तर यामध्ये जेव्हा शासनाने सांगितलं होतं आयोगाला की बाबा तुम्ही अशा वयाधिक झालेल्या उमेदवारांना एक संधी द्या, पण त्यावेळेस आयोगानं असं सांगितलं होतं की बाबा केवळ पत्राद्वारे हे शक्य नाही, तुम्हाला जी.आर. वगैरे काढावं लागेल. आणि त्यावेळेस आयोगानं सांगितलं होतं की जर तुमची मागणी आम्ही मान्य केली तर हे फॉर्म वगैरे भरण्याला 15 दिवसाचा वगैरे कालावधी लागेल आणि अशामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म वगैरे जर भरले तर उमेदवाराची संख्या निश्चितच वाढेल आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन जी परीक्षा 5 जानेवारी रोजी होती त्या दिवशी निश्चितच घेणं शक्य होणार नाही. तर हे आयोगानं पत्र पूर्वीच पाठवलं होतं. तर आता हीच बाब लागू राहील. इथे शासनाने काय की हा जी.आर. सगळीकडे पाठवलेलाच आहे. त्यासोबत सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवी मुंबई यांना देखील पाठवलेला आहे. तर साधारणतः सोमवारी वगैरे यांची आता बैठक बसेल आणि त्यावरती हे लोक चर्चा वगैरे करून निश्चितच 99.99% परीक्षा म्हणजे पुढे गेलेलीच आहे. तर ह्या वेळेचा आता तुम्ही सदुपयोग करून घ्या आणि जेवढ्या जास्तीत जास्त जे आहे तुम्हाला याचा फायदा करून घेता येईल तेवढा फायदा करून घ्या. बऱ्याच दिवसानंतर आपण आपलं चॅनल जे आहे ते ॲक्टिवेट केलेलं आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती एक इंडियन पॉलिटीची सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण इंडियन पॉलिटी पूर्ण विषय कंप्लीट करणार आहोत. पण तुमचं संयुक्त गट क असो, गट ब असो, राज्यसेवा पूर्व मुख्य असू द्यात, UPSC असू द्यात, SSC असू द्या, या सर्वच्या सर्व एक्झामसाठी इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तो एकदम इन डिटेल आपण कवर करत आहोत. इथून जर तुम्ही कवर केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या सर्व कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर होऊन हा विषय तुमचा चांगला बनेल. तर एक व्हिडिओ याचा ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी, तर नक्की बघून घ्या. धन्यवाद.